तरी थेट दृश्य आपण पाहतो गिरगाव चौपाटीवर सध्या हाकेंचं आंदोलन सुरू आहे। लक्ष्मण हाके महायुतीला निधी मिळत नसल्यामुळे आंदोलन करतायत। समुद्रामध्ये आत पाण्यामध्ये ते जाऊन बसलेले होते। पोलिसांनी तिथून त्यांना इथे बाहेर काढलेलं आहे। समुद्र उधाणलेला आहे। अशा वेळेला खोल समुद्रामध्ये आंदोलन करत होते लक्ष्मण हाके। त्यांच्यासोबत काही विद्यार्थी देखील होते। पोलिसांनी आता आपल्या ताब्यात घेण्यात आल्याचं आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळतंय। लक्ष्मण हाके यांना पोलिसांनी जे आहे ते ताब्यात घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पोलिसांच्या वतीनं त्यांना ताब्यात घेतलं। या अधिवेशनामध्ये महाज्योतीच्या मुलांना स्टायपंड मिळालं पाहिजे। खंडू 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 गिरगाव चौपाटीवर लक्ष्मण हाके यांचं आंदोलन सुरू होतं। पोलिसांनी आता लक्ष्मण हाके आणि काही विद्यार्थ्यांना देखील ताब्यात घेतलेलं आहे। तसंच त्यांनी इथून आंदोलकांना देखील पांगवलेलं आहे। महायुतीच्या विद्यार्थ्यांना स्टायपेंड द्या अशी मागणी या ठिकाणी लक्ष्मण हाके यांनी केलेली आहे। खोल समुद्रामध्ये जाऊन त्यांनी आंदोलन सुरू केलेलं होतं। पोलिसांनी आता हाके आणि त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांना देखील बाहेर आणलेलं आहे आणि त्यांना ताब्यात घेतलंय। तर काही विद्यार्थी अद्यापही गिरगाव चौपाटीवर या ठिकाणी आंदोलन करतायत। मात्र हाके आणि त्यांचे काही समर्थक हे समुद्रात आणखी आतपर्यंत गेले होते। त्यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे। महाज्योतीला निधी द्यावा अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली आहे। याआधी त्यांनी उपोषण देखील केलेलं होतं। त्यानंतर लक्ष्मण हाकेंकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिवीगाळ देखील करण्यात आली आहे। हाके यांच्या सोबत असलेल्या काही विद्यार्थ्यांना देखील त्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतले। गिरगाव चौपाटीवर आंदोलन करणाऱ्या हाकेंची पोलिसांकडून धरपकड करण्यात आलेली आहे। तर या विद्यार्थ्यांची आणि हाके समर्थकांची देखील धरपकड पोलिसांनी या ठिकाणी केलेली आहे। ताब्यात घेतलेलं आहे त्यांना। तर खोल समुद्रामध्ये आंदोलन करणाऱ्या हाकेंना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यानंतर वाळूमध्ये रुतून बसलेल्या पोलिसांची ही गाडी अशी धक्का मारून बाहेर काढण्यात आली। लक्ष्मण हाकेसह यांच्यासह आंदोलकांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। हॅलो सरकार जातीवादी आहे। सरकार जातीवादी आहे। सरकार समान धोरण राबवत नाही आहे। सरकार वित्तमंत्री म्हणून सपशेल नाकाम झालेले आहेत ओबीसी पक्षासाठी। यांच्याकडनं अजित पवारांना देखील शिवीगाळ करण्यात आलेली आहे। हाके यांच्यासह काही विद्यार्थ्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले। अजित पवार महाज्योतीला निधी देत नाही तसा आरोप इथे लक्ष्मण हाकेंनी केलाय। पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काही विद्यार्थी जे आहेत विद्यार्थी आंदोलन करत होते त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। हे सर्व विद्यार्थी जे आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत होतं। सर्व बोर्ड घेऊन आणि बॅनर घेऊन जे आहे ते सर्व विद्यार्थी समुद्रात खोलवर जाऊन आंदोलन करण्याचा प्रयत्न करत होते, परंतु त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। गिरगाव चौपाटीवर हाकेंचं आंदोलन पोलिसांकडून या ठिकाणी धरपकड करण्यात आलेली आहे। अजित पवार निधी देत नाही तसा आरोप लक्ष्मण हाके यांनी केलाय। तसंच लक्ष्मण हाकेंनी अजित पवार यांना शिवीगाळ देखील केली आहे। त्यानंतर आता पोलिसांनी हाकेंना ताब्यात घेतले।
तसंच त्यांच्यासोबत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील ताब्यात घेण्यात आलेलं आहे। गिरगाव चौपाटीवर गेल्या दीड एक तासापासून लक्ष्मण हाकेंनी आंदोलन सुरू केलं होतं। खोल समुद्रामध्ये जाऊन हाके आणि त्यांच्या समर्थकांनी या ठिकाणी आंदोलन केलं। तर विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे आणि अशा वेळेला हाकेंकडनं गिरगाव चौपाटीवर या ठिकाणी आज समुद्रात जात इथे आंदोलन करण्यात आलं। महाज्योतीला निधी द्या तसंच महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना स्टायपेंड द्या अशी मागणी इथे लक्ष्मण हाके यांनी केली आहे। आमच्या महाज्योतीच्या पोरांना पैसे देत नाही। या अधिवेशनामध्ये महाज्योतीच्या मुलांना स्टायपेंड मिळेल। महाज्योतीला पैसे देत आमच्या पोरांना शिकू देत नाही। आमच्या महाज्योतीच्या पोरांना पैसे देत नाही। या अधिवेशनामध्ये महाज्योतीच्या मुलांना स्टायपेंड मिळेल। महाज्योतीला पैसे देत आमच्या पोरांना शिकू देत नाही। आमच्या महाज्योतीच्या पोरांना पैसे देत नाही।